नमस्कार, मी डॉक्टर अक्षय कुलकर्णी, मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे मी कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण हायटिस हर्नियाबद्दल जाणून घेणार आहोत. तर हायटिस हर्निया म्हणजे काय? नॉर्मली आपल्या स्टमक आणि इसोफेगसचं जंक्शन छातीच्या पडद्याच्या खाली, डायफ्रामच्या खाली असतं. परंतु जर आपल्याला हायटिस हर्निया असेल तर हे जंक्शन आपल्या छातीमध्ये येतं, छातीचा पडदा क्रॉस करून. याचे सिम्पटम्स काय आहेत? तर छातीत सारखे जळजळ होणे, तोंडात आंबट पाणी येणे आणि एक्सेसिव्ह बेल्चिंग म्हणजे खूप ढेकर येणे, हे साधारणतः याचे सिम्पटम्स असतात. हायटिस हर्नियाला युजली डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि ऑप्टिमल फार्माकोथेरपी याने मॅनेज करता येतं. म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये काही सुधार करणे, जेवणात आहारात बदल करणे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या औषध गोळ्या घेतल्या तर आपल्याला बऱ्याच अंशी सिम्पटम्स कंट्रोल करता येतात. परंतु जर आपल्या अन्ननलिकेला अल्सर झाली असतील आणि स्ट्रिक्चर्स बनले असतील किंवा आपल्या सगळ्या औषध गोळ्यांनी आपल्या रिफ्लक्स सिम्पटम्स मध्ये काही आराम पडत नसेल, अशा वेळी जर आपल्याला हायटिस हर्निया असेल तर त्याला सर्जिकली मॅनेज करणं योग्य ठरतं. आपणासही हायटिस हर्निया असेल किंवा तत्सम काही सिम्पटम्स असतील तर आपण नक्कीच मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे भेट देऊ शकता. हायटिस हर्नियाबद्दल सगळं मार्गदर्शन आणि उपचार मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध आहे. धन्यवाद.